मी आहे डॉक्टर वासुदेव भगत. आपणा समोर प्रस्तुत करीत आहे कोणी आणि कशी केली जय भीमची सुरुवात. हरदास लक्ष्मण नगराळे म्हणजेच बाबू हरदास यलियन यांनी 6 जानेवारी 1935 ला केली जय भीमची सुरुवात. तर जाणून घेऊया कोण आहेत हे बाबू हरदास यलियन आणि काय आहे त्यांचे आंबेडकरी चळवळीमध्ये योगदान, तसेच कशा प्रकारे केली त्यांनी जय भीम या क्रांतीदर्शक अभिवादनाची सुरुवात. 1904 ला नागपूर जवळील कामठी येथे बाबू हरदास यांचा जन्म झाला. 1922 ला त्यांनी महारठ्ठा हे साप्ताहिक सुरू केले. 1928 च्या पूर्वी ते आंबेडकरी चळवळीमध्ये प्रत्यक्ष सहभागी झाले. बाबासाहेबांच्या मार्गदर्शनात त्यांनी 1928 ला सायमन कमिशन पुढे साक्ष दिली. 1930 ला काळाराम मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहामध्ये त्यांनी सहभाग दर्शविला. गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांना त्यांनी त्यांचे प्रतिनिधी म्हणजेच अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून कामठी परिसरातून एकूण 32 तार पाठविल्या. पुणे कराराच्या प्रसंगी बाबासाहेबांच्या सोबत बाबू हरदास हे हजर होते. त्यानंतर 1935 ला बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षामध्ये सुद्धा बाबू हरदास यलियन यांचा प्रत्यक्ष सहभाग होता. बाबासाहेबांच्या नेतृत्वातील स्वतंत्र मजूर पक्षाचे उमेदवार म्हणून कामठी नागपूर येथे ते विधानसभेवर 1937 ला निवडून आले. तसेच बाबू हरदास यांनी बाबासाहेबांच्या नेतृत्वात अनेक परिषदामध्ये भाग घेतला. त्यांच्या महाराष्ट्र या साप्ताहिकामध्ये आंबेडकरी चळवळीबद्दल लिखाण केले. बाबासाहेबांच्या जनता या नियतकालिकामध्ये सुद्धा त्यांनी लेख लिहिले. अशा प्रकारे बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये त्यांचा अतिशय विशेष स्वरूपाचा सहभाग होता. ते प्रभावी स्वरूपाचे कार्यकर्ते होते. 1933 ला अस्पृश्यांची राज्य परिषद आयोजित करण्यात आली. त्या परिषदेमध्ये अध्यक्ष म्हणून बाबू हरदास यांनी मार्गदर्शन केले. त्या प्रसंगी त्यांच्या मुलाच्या मृत्यू झाल्याची तार आली, तरी सुद्धा संपूर्ण परिषद होईपर्यंत ते तेथून गेले नाही. यावरूनच त्यांची या चळवळीशी असलेली निष्ठा लक्षात येते. तसेच या चळवळीतील त्यांच्या अतिशय प्रभावी सहभागामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच 1939 ला त्यांचे निधन झाले. याबाबतची माहिती बाबासाहेबांना मिळाल्यानंतर बाबासाहेबांनी शोक संदेशामध्ये म्हटले की बाबू हरदास यांच्या निधनाने माझा उजवा हातच गळला. अशा प्रकारच्या त्यांनी भावना व्यक्त केल्या होत्या. यावरून बाबू हरदास यलियन म्हणजेच हरदास लक्ष्मण नगराळे यांचे आंबेडकरी चळवळीतील महत्व आपल्या लक्षात येते. अशा या बाबू हरदास यांनी बाबासाहेबांच्या नावाचे अभिवादन या अस्पृश्य समाजांनी स्वीकारले पाहिजे. त्यांच्या नावाच्या उच्चाराने आपण अभिवादन केले पाहिजे. अशा प्रकारे त्यांनी चिंतन केले आणि 6 जानेवारी 1935 ला त्यांनी समता सैनिक दलाला नागपूरला पत्र लिहिले आणि त्या पत्रामध्ये ते नमूद करतात, समता सैनिक दलाच्या शूरवीरांना जय भीम, अशी ते पत्राने सुरुवात करतात. त्यांचे हे ओरिजिनल पत्र
ज.व्ही. पवार यांनी शोधून काढले आणि ज.व्ही. पवार यांनी लिहिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्र लेखनातील उणिवा या ग्रंथामध्ये त्यांनी ते पत्र छापलेले आहे. म्हणजेच बाबू हरदास यल्यन हेच खऱ्या अर्थाने जय भीमचे प्रवर्तक तथा प्रणेते आहेत. त्यांनीच सर्वप्रथम जय भीमचा नारा दिला. जय भीम हे शब्द लिखित स्वरूपात पत्राद्वारे नमूद केल्याचे संशोधनाअंती सिद्ध झालेले आहे. म्हणूनच जय भीमचे प्रणेता म्हणून बाबू हरदास यल्यन यांना ओळखले जाते. आणि तेव्हापासूनच विभिन्न माध्यमातून विभिन्न प्रकारे जय भीमचा नारा देण्यात येऊ लागला. धुळे जिल्ह्यातील चित्तोड या गावामध्ये जय भीम ही व्यायामशाळा 1936 ला स्थापन करण्यात आल्याचे नमूद आहे. तसेच या विभिन्न माध्यमाबरोबरच भाऊसाहेब मोरे यांनी जय भीमचा नारा अधिक पुढे नेण्याचे किंवा जय भीम या नाऱ्याचे संवर्धन करण्याचे, जय भीम हे अभिवादन सूचक शब्दाचे त्यांनी संवर्धन केल्याचे आपल्या लक्षात येईल. आणि त्याबद्दलचा प्रसंग अशा प्रकारचा आहे की भाऊसाहेब मोरे यांनी 30 डिसेंबर 1938 ला कन्नड येथे बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली परिषदेचे आयोजन केले होते. परंतु कन्नड हा प्रदेश निजामांच्या प्रदेशामध्ये येत असल्यामुळे त्यांना परमिशन नाकारण्यात आल्यामुळे कन्नड पासून काही अंतरावर असलेल्या मकरनपूर येथे शिवनी नदीच्या तीरावर त्यांनी परिषदेचे आयोजन केले. आणि या परिषदेमध्ये भाऊसाहेब मोरे बाबासाहेबांच्या समक्ष म्हणतात, बाबासाहेब आपण आमचे उद्धारकर्ते आहात, आपण आमचे देव आहात, म्हणून आपल्या नावाचा जय जयकार आमच्या मुखातून सदैव झाला पाहिजे, असे ते उद्गार काढतात. आणि जमलेल्या हजारो नागरिकांना असे आव्हान करतात, जय भीम जय भीम जय भीम असा 3 वेळ नारा देतात. आणि तेव्हापासून अधिक जोमाने अधिक गतीने जय भीम हा शब्द परस्परांना अभिवादन करताना उच्चारला जाऊ लागला. आणि म्हणूनच बाबू हरदास नगराळे हे जय भीमचे प्रवर्तक तथा प्रथम उच्चार करणारे, प्रथम लिहिणारे आहेत. तर 30 डिसेंबर 1938 ला भाऊसाहेब मोरे यांनी अधिक मोठ्या प्रमाणात जय भीमचा प्रचार केला, जय भीमचे संवर्धन केले आणि जय भीम पुढे नेला. जय भीम हा बाबासाहेबांच्या अनुयायांच्या मनातच नव्हे तर हृदयावर त्यांनी बिंबविला. आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने जय भीमचे अभिवादन अधिकाधिक पुढे आले. विभिन्न वर्तमानपत्रात, साप्ताहिकात, विभिन्न सभामध्ये, संमेलनामध्ये जय भीमचा नारा, जय भीमचे अभिवादन करण्यात येऊ लागले. या सर्व बाबी बरोबरच प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अनेक पत्र लिहिलेले आहेत, त्या सर्व पत्रांचा संग्रह करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पत्रे असा ग्रंथ शंकरराव खरात यांनी संपादित केलेला आहे. या ग्रंथामध्ये 1927 ते 1956 दरम्यान बाबासाहेबांनी लिहिलेल्या बहुसंख्य पत्रांचा समावेश आहे. त्यांनी ते पत्र त्यांचे विभिन्न सहकारी कार्यकर्ते यांना लिहिलेले होते. या पत्रामध्ये बाबासाहेबांनी सुद्धा 5 पत्रामध्ये एकूण जय भीम असा शब्द प्रयोग उच्चारलेला आहे. आणि ते म्हणजेच या ग्रंथातील पान क्रमांक 270, 271, 280, 300 आणि 302 या पृष्ठ क्रमांकावर दिलेल्या पत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
आपल्या पत्राचा समारोप करताना सर्वांना जय भीम असे त्यांनी नमूद केलेले आहे. अशा प्रकारे जय भीम या स्वाभिमानदर्शक, प्रेरणादर्शक आणि क्रांतीदर्शक अभिवादनाची सुरुवात बाबू हरदास यलियन म्हणजेच हरदास लक्ष्मण नगराळे यांनी 6 जानेवारी 1935 ला केली. तर त्याच नाऱ्याला, त्याच अभिवादनाच्या शब्दाला भाऊसाहेब मोरे यांनी 30 डिसेंबर 1938 ला बाबासाहेबांच्या समोर उद्गारून त्याला अधिक प्रसिद्धी दिलेली आहे. तर अशा प्रकारे जय भीम हा अभिवादन शब्द आपल्या प्रचारात आला आणि आज आपण सर्वांना जय भीम करतो. तर आज अशा प्रकारे या व्हिडिओ मधून मी आपणासमोर जय भीम कोणी कशा प्रकारे प्रचारात आणले किंवा सर्वप्रथम जय भीम कोणी म्हटले, कोणी लिहिले या संबंधीचा वृत्तांत प्रस्तुत केलेला आहे. हा व्हिडिओ निश्चितपणे आपण आपल्या आप्तजनांपर्यंत पाठवा आणि हे चॅनल अशाच प्रकारची बाबासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्या जीवनाशी संबंधित नाविन्यपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा असे नमूद करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.